नमस्कार, मी श्याम पाटील. 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, कोणत्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत, तसेच कोणत्या योजनेसाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे आणि काय महागलेलं आहे आणि काय स्वस्त झालेलं आहे, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी श्याम पाटील डिजिटल इमेजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पाचा आपण थोडक्यात आढावा घेणार. मित्रांनो, यामध्ये पशुपालनासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणार असल्याचं सांगितलेलं आहे. भारताला बायोफार्म हब बनवणार आहे. तसेच कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीवर भर देणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता आणि यामध्ये मोठी एक घोषणा केलेली आहे, ती कोणती? महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजनेची घोषणा केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, पशुधनासाठी कर्ज दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी बहुभाषीय AI टूल तयार करणार आहे. मत्स्यपालनासाठी 500 अमृत जलाशय म्हणजे निर्मिती उभारणार आहेत. तसेच यामध्ये चंदन, काजू आणि नारळ लागवडीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींच्यासाठी वसतिगृह निर्माण करणार आहेत. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करणार आहेत. त्यामध्ये आपण महाराष्ट्रातलं बोलतोय, त्यामध्ये मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हे मी महाराष्ट्रातलं सांगतोय हे असणार आहे, म्हणजे उभं करणार आहेत. मित्रांनो, आता कोणत्या योजनेसाठी किती निधीची तरतूद करण्यात आलेली आहे हे आपण बघूया. सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी 40,000 कोटी, आत्मनिर्भर भारत योजनेसाठी 2,000 कोटी, सूक्ष्म लघु उद्योगासाठी 10,000 कोटी, तसेच बायोफार्मसाठी 10,000 कोटी, शहर विकासासाठी 12.2 लाख कोटी, कंटेनर निर्मितीसाठी 10,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता स्वस्त काय झाले आणि महाग काय झाले हे आपण बघूया. मधुमेह आणि कॅन्सर या आजारावरती वापरले जाणारे औषधही स्वस्त होणार आहेत. तसेच मोबाईल फोन, टॅबलेट्स, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं हेही स्वस्त होणार आहेत. तसेच EV बॅटरी, सोलार पॅनल इत्यादी साहित्यही स्वस्त होणार आहे. परदेशी प्रवास, परदेशी शिक्षण हेही आपल्याला आता स्वस्त होणार आहे. क्रीडा उपकरणंही स्वस्त होणार आहेत. तसेच मित्रांनो, आता महाग काय होणार आहे हे बघूया. दारू आणि तंबाखू पदार्थ हे महाग होणार आहेत. लक्झरी वस्तू ही महाग होणार आहेत आणि ऑप्शन्स ट्रेडिंग ही महाग. मित्रांनो, बजेटमध्ये काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. मी संपूर्ण सांगितलेलं नाही, थोडक्यात सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.